विनायकरावांचे छोटेसे घर होते. भिंतींचे पापुद्रे निघालेले, पण घरातील प्रेम मात्र ओसंडून वाहणारे. विनायकराव एका कापड गिरणीत साधे कारकून होते. दर महिन्याला पगाराचा पाकीट हातात पडले की ते सुमतीच्या हातात ठेवायचे आणि म्हणायचे, सुमे, मुलांच्या शिक्षणात काही कमी पडू देऊ नकोस. आपण थोडे कमी खाल्ले तरी चालेल. समीर अभ्यासात हुशार होता, तर सईच्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करत होती. ती जेव्हा गाणी गुणगुणायची तेव्हा विनायकरावांचा दिवसभराचा थकवा पार निघून जात. समीरला इंजिनिअरिंगच्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. आनंद खूप होता, पण त्या आनंदासोबत फीचा मोठा डोंगर समोर उभा होता. सुमतीने आपल्या लग्नातील उरले सुरले दागिने बाहेर काढले. हे काय करतेयस? विनायकरावांनी विचारले. सुमती हसून म्हणाली, दागिन्यांनी माझे रूप उजळण्यापेक्षा माझ्या मुलाचे भविष्य उजळले तर मला जास्त आनंद होईल. अशा प्रकारे आईच्या दागिन्यांच्या बदल्यात समीरच्या स्वप्नांची पहिली पायरी रचली गेली. कॉलेजचा खर्च वाढू लागला. विनायकरावांनी दिवसाची नोकरी संपवून रात्री एका गोदामात हिशोब ठेवण्याचे काम स्वीकारले. सलग 18 तास काम केल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले होते. दुसरीकडे सुमतीने घरगुती डबा सेवा सुरू केली. पहाटे 4ला उठून ती 50 जणांचे जेवण बनवू लागली. समीरला हे सर्व पाहून खूप अपराधी वाटायचे, पण विनायकराव त्याला सांगायचे, समीर, तू फक्त अभ्यास कर. आमचे हे कष्ट म्हणजे तुझ्या भविष्याची गुंतवणूक आहे. 4 वर्षांच्या मेहनतीनंतर समीरला एका नामांकित IT कंपनीत नोकरी मिळाली. घराचा कायापालट होणार असे वाटत असतानाच नियतीने आपला डाव टाकला. एके दिवशी ऑफिसमध्ये काम करताना विनायकराव अचानक खुर्चीवरून खाली पडले. त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी सांगितले, दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. तातडीने डायलिसिस सुरू करावे लागेल आणि पुढे जाऊन ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण गरजेचे आहे. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. समीरचा पहिला पगार जो घरासाठी आनंद घेऊन येणार होता, तो औषधांच्या बिलात गेला. सईचे संगीताचे क्लासेस सुटले. तिचे गाणे थांबले, पण ती शांत बसली नाही. तिने आपल्या वस्तीतील लहान मुलांना घरी शिकवायला सुरुवात केली. सई म्हणायची, दादा, तू वडिलांच्या उपचारांकडे लक्ष दे. घरखर्चासाठी मी खंबीर आहे. एका 16 वर्षांच्या मुलीने एका रात्रीत मोठेपण स्वीकारले होते. डायलिसिसमुळे विनायकराव खूप अशक्त झाले होते. कोणाची तरी किडनी मॅच झाली तरच हे जगू शकतील, डॉक्टरांनी सांगितले. समीर आणि सई तयार होते, पण विनायकरावांनी कडाडून विरोध केला. शेवटी सुमती पुढे आली. तिचे रिपोर्ट मॅच झाले होते. माझ्या कुंकवासाठी आणि माझ्या मुलांच्या बापासाठी मी हे करणारच, हा तिचा निर्धार होता. ऑपरेशन थिएटर बाहेर समीर आणि सई प्रार्थना करत उभे होते. सुमतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून पतीला जीवदान दिले. शस्त्रक्रियेनंतर विनायकराव आणि सुमती दोघेही विश्रांतीवर होते. पैसा संपला होता. नातेवाईकांनी पाठ फिरवली होती. अशा वेळी समीरला परदेशातून एक मोठी ऑफर आली, पण घरी 2 आजारी माणसे सोडून कसे जायचे? सुमतीने त्याला जवळ घेतले आणि सांगितले, बाळा, ही संधी गमावू नकोस. आम्ही एकमेकांना सांभाळू. तू लांब गेला तरी तुझे मन इथेच असेल याची आम्हाला खात्री आहे. जड अंतःकरणाने समीर विमानाने दूर देशात गेला. समीरने पाठवलेल्या पैशातून घर चालू लागले. सईने आपली रियाज पुन्हा सुरू केली. तिला एका टीव्ही शोबद्दल कळाले. विनायकरावांनी तिला प्रोत्साहन दिले. त्या मंचावर जेव्हा सईने आपल्या आई वडिलांच्या संघर्षाची गोष्ट सांगितली आणि गाणे गायले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र रडला. ती केवळ स्पर्धक नव्हती, ती एका जिद्दी कुटुंबाचा आवाज होती. सई त्या शोची महाविजेती ठरली. 3 वर्षांनंतर समीर भारतात परतला, तेव्हा सई विमानतळावर त्याला न्यायला आली होती. पण ती साध्या रिक्षात नव्हती, तर स्वतःच्या गाडीत होती. समीर घरी पोहोचला, तेव्हा जुन्या घराच्या जागी एक सुंदर बंगला उभा होता. समोरच्या पाटीवर लिहिले होते, सुमती विनायक निवास. समीरने पाहिले की त्याचे बाबा आता बागेत फिरत होते आणि आई आनंदाने तुळशीला पाणी घालत होती. एका संध्याकाळी संपूर्ण कुटुंब गॅलरीत बसले होते. सईने तानपुरा हातात घेतला आणि सुरांना सुरुवात केली. विनायकरावांनी सुमतीचा हात आपल्या हातात घेतला. सुमे, आपण खूप काही सोसले ना? विनायकरावांनी विचारले. सुमती हसून म्हणाली, पण आज आपली मुले सुखात आहेत, हे पाहून त्या कष्टांचे काहीच वाटत नाही. पैशाने श्रीमंती येतेच, पण संकटाच्या काळात जेव्हा संपूर्ण कुटुंब एकजुटीने उभे राहते, ती खरी श्रीमंती असते.